नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पीव्ही सर, राजमुद्रा ॲग्री अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आजचं जे काही लेक्चर आहे ते लेक्चर IBPS पॅटर्न वरती आधारित असणार आहे। IBPS या संस्थेवरती असणार आहे। जी काही आपल्या मनामध्ये जी काही प्रश्न आहेत, ज्या मनामध्ये जी काही आपल्या डोक्यामध्ये जी काही गोंधळ निर्माण होतो त्या IBPS बद्दल, त्याबद्दल आजचं मी लेक्चर घेत आहे। या लेक्चरमध्ये IBPS बद्दल असणारे जी काही आपल्या मनामधील जी काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहेत। महाराष्ट्रातील जी काही परीक्षा आहेत, आजच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दोन संस्थेमार्फत परीक्षा घेतात, एक IBPS आणि दुसरी TCS। त्यामध्ये आपल्याला बरेच प्रश्न TCS आणि IBPS या दोन्ही पैकी IBPS बद्दल जास्त प्रश्न आपल्याला पडलेले असतात। ते कोणकोणते प्रश्न आहेत, काय आहेत, याबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर माहिती घ्यायची आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ नवीन विद्यार्थी कोण पाहत असेल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, IBPS मार्फत तुम्ही परीक्षा देणार असाल किंवा इतर कुठल्या परीक्षा देणार असाल, तर हा जो व्हिडिओ आहे हा YouTube चॅनल आहे। हा YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। मित्रांनो IBPS बाबत विद्यार्थ्यांच्या मनात होणारे गोंधळ व त्यांचे प्रश्न, तसेच कृषी विभाग, तसेच महाराष्ट्रातील ठराविक विभागाची परीक्षा IBPS घेते, कारण काय? तसेच IBPS नॉर्मलायझेशन करते, कोणत्या बेसवरती करते? IBPS सिलेबस देते का? IBPS रिस्पॉन्स शीट देते का? IBPS रिझल्ट कधी लावते? इत्यादी जी काही प्रश्न आहेत, किंवा 2025 मध्ये जी काही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची जी काही परीक्षा होणार आहे, ती परीक्षा IBPS घेणार आहे की कोण घेणार आहे, याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, यामध्ये जो काही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय, सर्वांना माहित असावं की IBPS नेमकं काय आहे। IBPS नेमकं काय आहे? IBPS म्हणजे आपण IBPS जे ज्यावेळेस तुम्हाला मी फुल फॉर्म सांगेल, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आपण याला म्हणूया, म्हणजेच याला आपण IBPS म्हणतो। IBPS मित्रांनो, ही संस्था खूप फारशी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाहीये। ही जी काही संस्था आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जो काही कायदा झाला त्या कायद्यावरती आधारित ही संस्था आहे। म्हणजे तुम्हाला मी सांगेल, जी काही सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा जो आहे, सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा 1860चा, त्या कायद्यानंतर म्हणजे आपण पाहतो की 15 ऑगस्ट 1947 ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, या कायद्याचं नामांतरण झालं, म्हणजे कायद्याचं नाव बदललं गेलं आणि या कायद्याचं नाव बॉम्बे पब्लिक ऍक्ट 1950 असं केलं गेलं। या बॉम्बे पब्लिक ऍक्टच्या याच्यानुसारच हा जो काही आपण संस्थेबद्दल बोलतोय, IBPS संस्थेबद्दल, ही संस्था कार्य करते, चालू आहे। आता बघा, ही संस्था आपण पाहतो TCS आणि IBPS या दोन्ही पैकी TCS ही पूर्णतः खाजगी संस्था आहे, पूर्णतः खाजगी संस्था आहे TCS आपल्याला सरळ आपल्या समोर सिलेबस ठेवते, TCS आपल्या समोर रिस्पॉन्स शीट ठेवते, TCS आपल्या समोर रिझल्ट मार्क ठेवते, सगळ्या गोष्टी TCS करते। पण TCS हे करत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवते, परंतु IBPS ह्या सर्व गोष्टी करत असताना IBPS आपल्याला काहीही दाखवत नाही। ते काय आहे ते आपण बघूया। तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस 1969 साली जी काही भारतामध्ये एकूण 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1969 साली। मग या बँकेमध्ये क्लर्क पासून मॅनेजर असतील, क्लर्क असतील, विशेष अधिकारी असतील, इत्यादी जी काही पदं आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये ही पदं रिक्त राहिली। मग ही मोठ्या प्रमाणामध्ये जी काही रिक्त राहिलेली पदं आहेत, ही भरायची होती। त्यामुळं ही जी काही सर्व पदे भरण्याची जबाबदारी जी आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगतो 1969च्या नंतरची गोष्ट आहे, त्या पूर्ण जबाबदारी ही IBPS कडे गेली। IBPS न
एक स्वतःच एक पूर्ण प्लॅन करून एक सेटअप सुरू केला, एक सेटअप स्टार्टअप केलं आणि त्या सेटअप वरून 1975 पासून म्हणजे 1975 ला IBPS ची स्थापना झाली. तेव्हापासून IBPS भारतामधील केंद्रीय लेवलच्या जेवढ्या परीक्षा आहेत, ते कोणकोणत्या परीक्षा आहेत त्याच्यावर मी बोलेलच, पण त्या सर्व परीक्षा IBPS कंडक्ट करते मित्रांनो. आता यामध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे RBI असेल, नाबार्ड असेल किंवा SBI असेल. बघा यामध्ये मी तुम्हाला सांगतो, RBI असेल, नाबार्ड बँक असेल किंवा SBI असेल, SBI असेल, RBI असेल, नाबार्ड असेल किंवा SBI असेल, ह्या ज्या काही प्रमुख बँका आहेत, तसेच शासकीय बँका असतील किंवा निमशासकीय बँका असतील, त्यांची पदभरती जी आहे या IBPS मार्फत होते. आता शासकीय आणि निमशासकीय म्हणजे काही बँका तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे पूर्णतः 100% गव्हर्नमेंटच्या आहेत. काही बँका म्हणजे 100% गव्हर्नमेंटच्या नाही आहेत, म्हणजे 50-50 आहे. आपल्या महामंडळ सारखं, ST महामंडळ सारखं. म्हणजे ह्या ज्या बँका आहेत किंवा काही बँका पूर्णतः प्रायव्हेट आहेत. या सर्व बँकांना जी काही पदभरती आहे हे IBPS मार्फत होते असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एक अग्रेसर आहे आणि याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, ही जी IBPS आहे, IBPS मी तुम्हाला सांगेल, IBPS नेमकं हे तुम्हाला सांगितलं मी. ही जी काही IBPS आहे, नौकर भरतीची सुरुवात आपण केली आणि नौकर भरतीची सुरुवात आता तुम्हाला सांगतोय, एक याच्या अगोदर IBPS ही संस्था कोणाच्या धर्तीवर काम करते, तर IBPS त्याच्या अगोदर एक संस्था होती. IBPSच्या अगोदर ती 100% केंद्र सरकारची अर्थात भारत सरकारची अधिकृत संस्था आहे. त्याला आपण NTA म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? NTA म्हणतो. तुम्हाला माहित असेल, नाव ऐकलं असेल, NTA असेल किंवा IBPS असेल. मी असं सांगेल, ही IBPS आणि ही NTA म्हणजेच NTA ला आपण म्हणायला लागतो नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणायला लागतो. ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज सुद्धा आपल्या भारतामध्ये सेट असेल किंवा नेट असेल किंवा रेल्वेच्या काही परीक्षा घेतात. आता तुम्हाला माहित आहे NTA सुद्धा कुठलाच पेपर आपल्याला बाहेर देत नाही. त्याच्याच धर्तीवरती आपण म्हणूया या IBPS ची स्थापना केली गेली आणि IBPS सुद्धा त्याच प्रकारे पारदर्शकता एवढी, म्हणजे मी तर तुम्हाला असं सांगेल, IBPS च्या भरतीमध्ये 100%, 99.99 सुद्धा नाही सांगणार मी, 100% पारदर्शकता होते. 100% पारदर्शकता होते. पण अडचण कुठे आहे याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे मित्रांनो. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 100% पारदर्शकता आहे, तर नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. आता यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की NTA च्या धर्तीवर IBPS आहे, बरोबर आहे. NTA च्या धर्तीवर IBPS ची स्थापना झाली. IBPS सर्व भारतीय लेवलच्या परीक्षा घेऊ लागला. भारतामध्ये जेवढे काही महत्त्वाचे केंद्रीय लेवलचे जे काही पेपर आहेत ते IBPS मार्फत होतात. काही वेळा मुलांच्या मनामध्ये गोंधळ सुद्धा निर्माण होतात. काही मुलं मॅट मध्ये जातात, त्यावेळेस IBPS त्यांना योग्य उत्तर देतो. पण आतापर्यंतची गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हापासून IBPS स्थापन झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत एकदाही कुठल्याही गोंधळामध्ये किंवा संशयपद अशा भानगडीत IBPS आतापर्यंत अडकलेली नाही. एवढं तेवढं मात्र खरं आहे, हे 100% मी तुम्हाला सांगू शकतो. मग यामध्ये जे तुम्हाला सांगतो, हे जे काही NTA आहे, NTA आणि IBPS यांच्याबद्दल आपण पाहिलं. आता बघा, IBPS आणि IBPS जी संस्था आहे ही माहितीच्या अधिकाराखाली येते का, हा प्रश्न मुलांना आहे. मुलं काय म्हणतात, सर माझा पेपर कसा गेला, मला रिस्पॉन्स शीट भेटली नाहीये, मला मार्क पाहायला भेटले नाहीये, मला कुठलीच गोष्ट पाहायला भेटली नाही, मला माहितीचा अधिकार टाकायचा आहे. आता भारतामधले काही कार्यालय आहेत मित्रांनो, त्या कार्यालयामध्ये आपल्याला माहितीचा अधिकार टाकता येत नाही. मी तुम्हाला सांगेल, IBPS ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे. काय म्हणू आपण त्याला? स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे माहितीचा अधिकार जरी टाकला तरी ही संस्था तुम्हाला माहिती देत नाही. परंतु
तुम्हाला जर या एखादी तुम्ही परीक्षा दिलेली असेल आणि त्याबद्दल तुम्हाला संशय असेल, संशयपद तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असेल, जर तुम्ही या परीक्षेबद्दल तुमच्या हक्काबद्दल जर तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये जर तुम्ही दाद मागितलेली असेल किंवा एखाद्या न्यायालयामध्ये तुम्ही एखादा खटला दाखल केला असेल की IBPS न मला एवढे मार्क होते आणि माझ्या पद्धतीने मला मार्क एवढे आलेले नाहीत, तर त्यावेळेस IBPS सर्व माहिती देऊ शकतं. एवढंही खरं आहे. ज्यावेळेस न्यायालय सांगतं त्यावेळेस न्यायालयामध्ये IBPS तुमची जेवढा डाटा आहे, तुमची जेवढी माहिती आहे ती सर्व माहिती देऊ शकते. आणि यामध्ये NTA सुद्धा असंच आहे. NTA सुद्धा असं आहे. तुम्हाला माहिती आहे NTA बद्दल तुम्हाला मी सांगतो 2024 मध्ये नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला. माहिती आहे तुम्हाला? नीट परीक्षेमध्ये जो 2024चा घोटाळा झाला तो सुप्रीम कोर्टामध्ये चालवला गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा IBPS ला बोलवलं गेलं आणि IBPS नी आपली बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे मांडलेली आहे. तुम्हाला हेही सांगतो. मागे एक असं एक कुठल्या तरी राज्यामधली एक गोष्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. एक विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की मला माझा पेपर चांगला गेलेला आहे असं तसं त्यांनी हे केलं. मग तो विषय असाच न्यायालयामध्ये गेला. तर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती मित्रांनो. त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल्स IBPS न त्या ठिकाणी मांडलेली होती. त्यामध्ये IBPS 0 पॉइंट, मी सांगतोय 0 पॉइंट सुद्धा दोषी ठरलेलं नव्हतं. आतापर्यंतचा इतिहास आहे. IBPS मध्ये कधीच घोटाळा होत नाही. IBPS कधीच घोटाळा करत नाहीये. फक्त प्रॉब्लेम काय आहे, नेमके आपल्याला जी काही प्रश्न आहेत त्याचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. नेमके काय प्रश्न आहेत, नेमके प्रश्न कसे आहेत, काय आहे, IBPS नेमकं प्रॉब्लेम आपल्याला कुठे क्रिएट करते याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो जी काही 2000 यामध्ये जी काही IBPS बद्दल मी तुम्हाला सांगतो, हे सांगितलं अंतर्गत येते का, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी संबंधित परीक्षा IBPS चे समीकरण काय आहे. जेवढ्या कृषीच्या परीक्षा होतात महाराष्ट्रातल्या तो IBPSच का घेतं हो, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. नेहमी तुम्ही असं सांगता की सर कृषी विद्यापीठाची परीक्षा कोण घेईल किंवा पशुधन पर्यवेक्षकची परीक्षा कोण घेईल, तर तुम्हाला मी सरळ आज सांगतो ह्या सर्व परीक्षा IBPSच घेणार. पण कसं घेणार याच्याबद्दलही बोलतो. IBPS का घेणार याच्याबद्दलही बोलतो. तुम्हाला सांगतो एक IBPS मध्ये तुम्हाला सांगतो हे केंद्र सरकार म्हणजे खूप वर्षापूर्वी म्हणजेच नाबार्ड संस्थेसाठी नाबार्ड जी काही नाबार्ड बँक आहे, या नाबार्ड बँकेला 1988 पासून भरती होते IBPS मार्फत. काय मी म्हणलो लक्षात ठेवा, नाबार्डची भरती नाबार्डमध्ये 1988 पासून पद भरती होते. 1988 मध्ये इथं ह्याच्यासाठी पद आहे कृषी मॅनेजर. मराठीत सांगतोय सगळ्या गोष्टी. कृषी मॅनेजरची भरती नाबार्ड 1988 पासून करतं. तर यामध्ये तुम्हाला सांगतो तसेच राष्ट्रीयकृत बँका 2012 पासून आणि SBI 2000 पासून. नॅशनलाइज बँका 100% गव्हर्नमेंटच्या राष्ट्रीयकृत जी काही राष्ट्रीय बँका आहेत या 2012 पासून आणि जी काही SBI आहे SBI ही 2000 सालापासून याच्या मार्फत भरती करते. कधीपासून? 2000 सालापासून. आता तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये काय गोंधळ निर्माण झाला याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. प्रथम साधारणतः आपण ऑनलाईन, त्याच्या अगोदर आपण ऑफलाईन परीक्षा होत्या आपल्या सर्व, बरोबर आहे. 2018 मध्ये आपली कृषीची परीक्षा सर्वप्रथम काय झालं, एका खाजगी पोर्टलद्वारे घेण्यात आलं. आणि त्या खाजगी पोर्टलवर एवढ्या लोकांचे हस्तक्षेप झाले, एवढ्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये ती भरती अडकली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मग 2019 मध्ये एका शासकीय पोर्टल मार्फत
2019ला पुन्हा कृषी सहाय्यक भरती घेण्यात आली. 2018ची भरती तर भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये संशयाच्या भोवऱ्यामध्ये ती वाहत गेली. पण 2019 मध्ये हे सर्व बंद व्हावं म्हणून महाराष्ट्र सरकारचं गव्हर्नमेंटचं एक पोर्टल बनवलं गेलं आणि त्या पोर्टल मार्फत ही परीक्षा घेण्यात आली. मग 2019 मध्ये पोर्टलवर सुद्धा अशाच पद्धतीने मुलांचे आक्षेप झाले, संशय निर्माण झाले, गोंधळ निर्माण झाले, हे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाले, मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी लढा सुरू केला. मग हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. आता महाराष्ट्राच्या बी पोर्टलमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे खाजगी पोर्टल दिलं तिथंही 2018 मध्ये प्रॉब्लेम झालं. म्हणून 2023 मध्ये मित्रांनो प्रथम वेळेस शासनाने ही जी काही कालची भरती आहे ही कालची भरती IBPS कडे दिली. 2023 मध्ये IBPS कडे दिली. ह्याचं रिझन काय तुम्हाला सांगतो. मी जेवढा अभ्यास केला त्याच्यावरती तुम्हाला बोलतोय मित्रांनो. भारतामध्ये ऍग्रीकल्चर क्षेत्रातली जी काही परीक्षा आहे ही परीक्षा फक्त आणि फक्त IBPSच घेते. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही तामिळनाडू राज्य बघा किंवा कुठलेही आता AFO बघा, AFO मध्ये दक्षिणेकडचे सर्वात जास्त मुलं लागतात. रिझल्ट जर तुम्ही AFOचं वगैरे जर तुम्ही पाहिलात ना तर सगळ्यात जास्त रिझल्ट मध्ये पोरं कुठले असतील तर दक्षिण भारतातले सगळ्यात जास्त पोरं असतात मित्रांनो. याच्या मागे अनेक कारणं आहेत. अभ्यासाची पद्धती असेल किंवा त्यांचा सिलेबस असेल किंवा जी काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत असेल, ही वेगवेगळे समीकरण आहेत असं सांगायला हरकत नाही. परंतु मी तुम्हाला असं सांगेल मित्रांनो की यामध्ये IBPS जी आहे, AFO किंवा बाकी सगळ्या कृषी क्षेत्रातील नाबार्ड असेल, सगळ्यांमध्ये ऍग्रीकल्चरच्या परीक्षा SBI आपली IBPS घेते. मग आता मला सांगा, मग महाराष्ट्रामधल्या जे परीक्षा आहेत हे सुद्धा हे गणित लावलं गेलं, हे समीकरण जुळवलं गेलं की भारतामध्ये आतापर्यंतच्या जी काही परीक्षा आहेत 1988 पासून नाबार्ड घेते, 2012 पासून राष्ट्रीयकृत बँकांचं नाबार्ड हे आपले IBPSच घेते आणि SBI 2000 पासून सुद्धा आपली कोण घेते, IBPSच घेते. मग मला सांगा आता 2023 ला परीक्षा द्यायची कुणाकडे, तर हे डायरेक्टली ज्याला अनुभव आहे त्यांच्याकडे देऊन टाका म्हणले. कुणाकडे, डायरेक्ट IBPS कडे देऊन टाका म्हणले. पण यामध्ये IBPS न काय केलं, IBPS न काय केलं मी तुम्हाला सांगतो. जे मुलं आज नाराज आहेत ना, जे मुलं नाराज आहेत ना त्याच्या मागची कारण सांगतो तुम्हाला. जे मुलं आज नाराज आहेत त्याच्या मागची कारण सांगतो. आता IBPSचा कृषी घटकाबद्दल जर विचार केला तर IBPS काय आहे तुम्हाला सांगतो. जर नाबार्डचा पेपर घेतला, नाबार्ड साठी जर पेपर घेतला तर या ठिकाणी तुम्हाला कृषी घटक 120 प्रश्न असतील. जर हाच पेपर नाबार्ड साठी न घेता राष्ट्रीयकृत बँकांसाठी घेतला हाच पेपर जर राष्ट्रीयकृत बँकांसाठी जर IBPS न घेतला तर 60 प्रश्नांसाठी आहे. किती आहे, 60 प्रश्नांसाठी. इथं खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित बघा. किती प्रश्नांसाठी आहे, 60 प्रश्नांसाठी. तर हाच पेपर SBI साठी घेतला, SBI साठी जर हा पेपर झाला तर इथं 40 प्रश्न विचारते, 40 प्रश्न विचारते. जर हाच पेपर कृषी विस्तार अधिकारी याच्याबद्दल घेतला तर इथं 40 प्रश्न विचारते. हाच पेपर जर ग्रामसेवक साठी घेतला तर इथं 40 प्रश्न विचारते. हाच पेपर जर ग्रामसेवक साठी घेतला तर 40 प्रश्न विचारते. आणि हाच पेपर जर कृषी सेवक साठी घेतला, कृषी सेवक भरती महाराष्ट्र सरकार, तर इथं विचारते 60 प्रश्न. किती प्रश्न विचारते, 60 प्रश्न विचारते. ह्यांचे नियम काय आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो. IBPS सिलेबस देत नाही, कधीच देत नाही, आतापर्यंतचा इतिहास आहे. IBPS तुम्हाला पेपर बाहेर देणार नाही, IBPS रिस्पॉन्स शीट देणार नाही, IBPS नॉर्मलायझेशन करते पण ती कशी करते हे तुम्हाला कधीच सांगणार नाही, पण 100% पारदर्शकता.
मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, नाबार्डसाठी, राष्ट्रीयकृत बँकांसाठी, SBI साठी, कृषी विस्तार अधिकाऱ्यासाठी, ग्रामसेवकसाठी आणि कृषी सेवक भरतीसाठी या सर्वांसाठी पात्रता निश्चितच वेगळी आहे ना. म्हणजे काही पद ॲग्रिकॉस्ट फक्त ॲग्रिकल्चर साठी आहे हे सगळे, पण याच्यामधले ग्रामसेवक असेल किंवा कृषी सेवक असेल, याच्यामध्ये काही गट ब चे पद आहेत, याच्यामध्ये काही गट क चे पद आहेत. मग सगळे एकाच ह्याच्यामध्ये कसं मावतील लोक? बरोबर आहे का? IBPS हाच फंडा आहे की मी स्वायत्त आहे, माझं मालक कुणीच नाही, मी जे सांगल तीच पूर्व दिशा आहे, मी कुणाचं ऐकणार नाही. का? कसं ऐकणार नाही? बघा तुम्हाला सांगतो, 2023 मध्ये ज्यावेळेस कृषी विभागाची परीक्षा झाली त्यावेळेस कृषी विभागानं जाहिराती बरोबर सगळ्यांना सिलेबस दिलेला होता. आठवा तुम्ही, सगळ्याला सिलेबस दिला, आम्ही बी तेच शिकवलं आणि तुम्ही बी तेच वाचलं. बरोबर आहे का नाही? सगळ्यांना सिलेबस, म्हणजे सगळे खुश, सिलेबस दिलाय, एवढे 2 पेज सिलेबस, आम्ही वाचू पाठ करू आम्ही परेशान, तुम्ही पण परेशान. मग IBPS म्हणले, कृषी विभाग तुम्ही आम्हाला सिलेबस दिला असेल पण आम्ही ते पालन करत नाही, आम्ही एक ऑटोनॉमस आहे, आम्ही एक स्वायत्त आहोत, आम्हाला कुणाचा सिलेबस चालत नाही, आम्ही नाबार्ड असेल, राष्ट्रीयकृत बँका असतील, SBI असतील, कृषी विस्तार अधिकारी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, सगळ्याला एकच प्रश्न विचारणार, पोरं मेले तर मरू द्या. आणि त्यांचा नियम एकच आहे. तुम्हाला सांगतो 2023 मध्ये ज्यावेळेस आपल्या परीक्षा झाल्या आणि ही जाहिरात आली त्यावेळेस परीक्षेमध्ये कृषी विस्तार अधिकाऱ्याचा ज्यांनी पेपर दिलाय ना त्यांना विचारा, नाबार्डचा पेपर जशास तसं कॉपी करून त्यांनी टाकलेला होता, दुसरा ऑप्शन सुद्धा चेंज केले नाहीत. मला हेच सांगायचं आहे, IBPS काय करते मित्रांनो, नाबार्डचे, राष्ट्रीयकृत बँकांसाठी, SBI चे, कृषी विस्तार, हे सगळ्यांना एकाच लेवलचे प्रश्न विचारते, एकाच लेवलचे. म्हणजे ते पुढचा डिप्लोमाचा आहे का काही बघत नाही, तो 10वी पास आहे का काही बघत नाही, सिलेबस आहे ना कृषी, सगळं तेच विचारा. इथं प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा ऍग्रिकल्चरचा, सगळ्यात मोठा डिप्लोमावाल्या मुलांचा आणि डिग्रीवाल्या मुलांचा सगळ्यात मोठा जर शत्रू काय असेल तर ही गोष्ट आहे मित्रांनो, सगळ्याला एकच. कारण सिलेबस देत नाही IBPS, रूल्स आहे. काय बघावं मला सांगा, सगळ्यांना अपेक्षा असते, सगळ्यांना पेपर झाला, पेपर तर दिवसा एकदम सोपा, मार्क किती पडतील? 140, 150. तुम्हाला सांगतो, जे मुलं 140, 145, 150 मार्क म्हणत होते त्या मुलांना 100 मार्क पडले. 40-40, 50-50 मार्काचा फरक बसला. आणि तुम्हाला सांगतो डिग्रीचाही पोरगा लागला नाही. मी सांगतो मित्रांनो, डिप्लोमाचा तर लागलाच नाही, पण डिग्रीचा कुठला मुलगा लागला? म्हणजे असं नाही सांगता येणार का डिग्रीचा लागलाच नाही, डिग्रीचा लागला पोरगा, पण कुठला लागला तुम्हाला सांगतो, EFO, जो बँकेची तयारी करणारा मुलगा होता, जो बँकेची प्रॉपर तयारी करणारे स्टुडंट होते, ते बँकेचे तयारी करणारे स्टुडंटच फक्त कृषी सेवक 2023 मध्ये झाले. अन्यथा बाकीचे विद्यार्थी दिले परीक्षा आणि आले. मग यावेळेस आपल्याला हेच करायचं आहे. यावेळेस काय करायचंय, हे पूर्ण पॅटर्न लक्षात आलेलं आहे. आता माझ्या हे पूर्ण पॅटर्न लक्षात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना काय पाहिजे, विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे. मी पेपर झाल्याबरोबर एक मेसेज पण टाकला होता, कृषी विभागाचं ह्याने ऐकलं नाही तर आपलं काय ऐकणार होते. मी तुम्हाला मेसेज टाकला, मुलगी बघायचा कार्यक्रम, मुलगी बघायला गेलो, मुलगी दाखवली, मुलगी पसंत भी पडली, मुलगी पसंत पडली, मुलगी दाखवली, आम्ही खुश झालो, आता मुलगी पसंत पडली आहे, सगळं कार्यक्रम झाला, 1 महिना गेला, लग्नाची तारीख काढली, म्हणजे परीक्षेची तारीख काढली. मेन लग्न ज्या दिवशी आहे, परीक्षा ज्या दिवशी आहे, त्याच दिवशी नवरी बदलली, त्याच दिवशी नवरी बदलून टाकली. त्यावेळेस लक्षात नाही आलं नवरी बदलली आहे म्हणून. त्याच्या काही दिवसानंतर लक्षात आलं आपण बघितलेली पोरगी दुसरी होती आणि आपलं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत झाले. हे IBPS न काम केलंय मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय. आणि हेच आता तुम्हाला सांगतो 2025 मध्ये आता जी काही भरती आहे, 2025 मध्ये जी काही भरती आहे ती भरती सुद्धा अशा स्वरूपामध्ये होईल, पण आपल्याला होऊ द्यायचं नाही. IBPS जरी ऑटोनॉमस असेल, IBPS जरी स्वायत्त संस्था असेल, तरी तुम्ही आपल्याला त्यांना भाग पाडायचा आहे. जसं कोर्टामध्ये आपण केस पण टाकलेली होती मॅटमध्ये, मॅटनी सुद्धा आपल्याला थोडंसं उशीर झाला, तो भाग वेगळा. आपण कोणत्या विद्यार्थ्याच्या विरोधात
आपली केस नव्हती किंवा कुणाच्या विरोधात नव्हती, आपली केस होती आयबीपीएसच्या सिलेबस बद्दल होती, कारण की सिलेबस त्यांनी वेगळा विचारला हे बद्दल होती. पण हे सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस पाहिल्या, सगळ्या आतापर्यंतच्या आयबीपीएसचा सगळा इतिहास ज्यावेळेस मी उकळून पिलेलो आहे, त्यावेळेस मला कळालं की आयबीपीएसची भानगडच अशी आहे, कुणाला सिलेबस देत नाही. पण यावेळेस आपण त्यांना सांगू की आयबीपीएस आपली परीक्षा 100% तुमची विद्यापीठ कृषी सहाय्यक असेल किंवा तुमची महाराष्ट्र सरकारची कृषी विभागाची परीक्षा असेल, ही सर्व किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल, पशुच्या रिलेटेड असतील, ह्या सर्व परीक्षा इथून पुढेही 1 जानेवारी पर्यंत जोपर्यंत एमपीएससी घेत नाही, आणि मला तर अशी गोष्ट कळाली आहे एमपीएससी न जरी घेतली परीक्षा तरी यासारख्या संस्थेलाच ऑनलाईन पद्धतीने देईल असं माझा अंदाज आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे मला की ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टीवर आपल्याला भाग पाडावं लागेल आणि या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. ही जी काही सगळे जे आहेत ना, हे तुम्हाला सांगितलं, नाबार्ड, राष्ट्रीयकृत बँका, एसबीआय, कृषी विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, पद वेगवेगळे आहेत हो, पण प्रश्न तेच आहेत. लक्षात आलं? लक्षात आलं? आणि आपल्याला आता नवीन येणारी जी काही भरती आहे, खूप मोठी कृषी विभागाची भरती आहे. 2018 मध्ये झाली, 19 मध्ये लगेच झाली, 2023 मध्ये झाली, 24 गेल्या, आता 25 मध्ये का होत नाही? 100% होणार आहे, तयारी करा. मी तुम्हाला याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की आपल्याला आयबीपीएसच परीक्षा घेईल, काही म्हणू द्या, कोणीही, कोण घेणार आहे काय, काहीच गोंधळ नाही, कारण की दुसऱ्यात घेण्यात पॉवर नाही तेवढी, दुसरे घेऊ शकत नाही. लक्षात आलं? आयबीपीएसचा बेसिक तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितला, एग्रीकल्चरच्या परीक्षा तेच घेते म्हणून आयबीपीएसच. यामध्ये पुढे तुम्हाला सांगतो आयबीपीएस बद्दल बघा, हे निर्माण तुम्हाला हेच प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला सांगतो आयबीपीएस परीक्षा परीक्षा होते, मात्र प्रश्नपत्रिका, रिस्पॉन्स शीट मिळत नाही. कुठला प्रश्न आला, काय आला हे काहीच कळत नाही. आन्सर शीट अजिबात भेटत नाही, कुठलं लिहिलं ते बी कळत नाही. नॉर्मलायझेशन होते पण ते कसे होते हे समजत नाही. हे सगळे प्रश्न तुमच्या मनातले आहेत. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होतात, सकाळी पेपर, सकाळच्या 2 शिफ्ट, दुपारच्या 2 शिफ्ट, वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर होत आहे. प्रत्येकाचं नॉर्मलायझेशन ते करतात पण कोणत्या पद्धतीने करतात हे अजिबात आपल्याला सांगत नाही. तुम्हाला मी सांगतोय. मग तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक दुसरे जर ह्याच्या विरुद्ध जर हे आयबीपीएस आहे भाऊ, आणि जर टीसीएस न जर काय टीसीएस किंवा दुसरी एखादी कंपनी जर असेल, ती कंपनी आपल्याकडून ऑब्जेक्शन मागून घेते, तुमचा कुठला प्रश्न चुकीचा आहे ते सांगा म्हणते, आम्ही नॉर्मलायझेशन कसं करणार आहे ते सुद्धा सांगते, सगळ्या गोष्टी सांगते आणि रिझल्ट लावते मित्रांनो. पण हिचं असं आहे का? हिचं नाही. पण तुम्हाला सांगतो हे सुद्धा समजून घेत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, ही 100% पारदर्शक आहे मित्रांनो. फक्त मुद्दा एकच आहे, त्यांनी फक्त सिलेबसवरला आपल्या सिलेबसला धरून प्रश्न विचारावेत, अन्यथा ते त्याच्या बाकीच्या गोष्टी याच्यावरती कुणीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. एवढंही खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी नाही, मी भगवी रेष सांगेल तुम्हाला. याच्यावर ऑब्जेक्शन आणि काही जरी देत नसेल, काही जरी आपल्याला आपल्या हातात देत नसेल, तर याच्यावर 0.01% सुद्धा आपण शंका घेऊ नये आणि डायरेक्टली यांच्या पॅटर्ननुसार आपण अभ्यास करावं असं मला वाटतंय. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो 2023 मध्ये झालेली भरती आणि कृषी भरती, 2023 मध्ये झालेली कृषी सेवक भरती आणि आयबीपीएस, हेच मी तुम्हाला सांगितलं. कृषी विभागाने सिलेबस दिला, पण हे सिलेबस पूर्णतः म्हणजे आपल्या आयबीपीएस न 0% फॉलो केला. फक्त सिलेबस तो विद्यार्थ्यांसाठीच राहिला, तो सिलेबस आयबीपीएस साठी नव्हता. यामध्ये तुम्हाला सांगतो ह्यांचा एक पॅटर्न आहे मित्रांनो, हे पूर्ण पॅटर्न फिक्स आहे. आयबीपीएसचा फिक्स पॅटर्न आहे. साधारणतः आयबीपीएस एक जी काही मी पडताळणी केलेली आहे, एक 11 ते 12 घटकावरती प्रश्न विचारते. 11 ते 12 घटकावरती प्रश्न विचारते. याचा थोडासा कल जी काही वित्त संस्था आहेत, जी काही वित्तीय घडामोडी, आर्थिक घडामोडी मी तुम्हाला सांगेल, या आर्थिक घडामोडीवर जास्त असतो.
जर 60 प्रश्न जर आपल्या कृषी सेवकचे असतील तर 50 प्रश्न नॉर्मल असेल, पण 10 प्रश्न जे आहेत पूर्णतः 10 पेक्षाही जास्त म्हणेल पूर्ण वित्तीय घडामोडीवर आधारित असते. म्हणजे आउट ऑफ सिलेबस म्हणायला हरकत नाही, कुठलंही विचारू शकतात, त्यांना मर्यादा नाही. ते कुणाचंच ऐकत नाहीयेत मित्रांनो, तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्याला हेच करायचं आहे, कारण की यावेळेस जरी स्वायत्त असेल, ऑटोनॉमस असेल, तरी त्यांना आता जर कृषी विभागाची परीक्षा झाली तर आपल्याला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे, कृषी विभागाला, मंत्री आपल्या महाराष्ट्र सरकारला रिक्वेस्ट करायची आहे, माननीय जे काही फडणवीस साहेबांना रिक्वेस्ट करायची आहे, परीक्षा IBPS मार्फतच होऊ द्या. आम्हाला IBPS वर 100% विश्वास आहे. फक्त जो काही सिलेबस आम्हाला अगोदर द्या, आमच्या सिलेबस नुसार आम्हाला सोपं जाईल. 10वीच्या मुलाला जर 12वीचा पेपर दिला तर 10वीचा मुलगा कसा पास होऊ शकतो? होऊ शकत नाही. पण 12वीच्या मुलाला जर 10वीचा पेपर दिला तर तो पास होऊ शकतो. हे जे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. बाकी याच्यामध्ये काही विषय नाहीये. जी काही आहेत, जे तुम्हाला मी सांगतो, जे काही सिलेबस आहे ते नवीन सिलेबस नुसार, ह्याच्या पूर्ण सिलेबस नुसार आपण कृषी सेवक विद्यापीठाची कृषी एक असेल किंवा महाराष्ट्र सरकारची कृषी विद्यापीठाची असेल, या सर्व महाराष्ट्र सरकारची कृषी विभागाची असेल, या सर्वासाठी आपण जे काही हे आता मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यानुसार आपण बॅच लॉन्च केलेली आहे. कृपया जर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल, पूर्णतः मराठी बेसिक वरती बेस पूर्ण मराठी असेल, पूर्ण जे काही महत्त्वाचे काही घटक असतील ते घटक आपण पूर्णतः IBPS सारखं आपल्याला कळालंय हे IBPS काय आहे. स्वायत्त संस्था आहे भाऊ, डेंजर आहे, जाळं आणि धूर संकट काढते आहे. या पद्धतीनं आपल्याला आता चालावं लागेल. आणि हे जे काही 10-12 टॉपिक आहेत IBPS चे, हे 10-12 टॉपिकच्या पलीकडे IBPS जात नाही. हेही खरी गोष्ट आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेषा असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. याच्यासाठी काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले तुम्हाला करावे लागतील. आणि यामध्ये तुम्हाला नेहमी सांगतो मी, 2023 साली होणारी कृषी सेवक भरती विद्यापीठ भरती 2025 बरं का, इथं 2025 करा. 2025 साली जी काही कृषी विद्यापीठ भरती होणार आहे किंवा कृषी विभागाची भरती होणार आहे, ही भरती कोण घेणार? तर ही भरती IBPSच घेणार आहे. 99% दुसरी संस्था घेऊ शकत नाही, कारण की दुसऱ्या संस्थेला इतिहास नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कोणती परीक्षा घेईल? IBPSच घेऊ शकते. ह्याला इतिहास आहे. कधीपासून घेते परीक्षा विचार करा. ऍग्रीकल्चर क्षेत्रातले, त्याच्यामुळे ह्या सर्व परीक्षा इकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही ऍग्रीकल्चर क्षेत्रातील तसेच दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातील जर तुम्ही परीक्षा देत असाल तर तुम्ही ह्या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि हे जे काही टेलिग्राम आहे, हे टेलिग्राम तुम्हाला दिसतंय, आपल्या ऍग्रीकल्चरच्या रिलेटेड जे काही अपडेट आहे ते अपडेट सर्व आपल्या ह्या @agristudy एक्झाम वरती भेटेल. हा आपला YouTube चॅनल आहे, तुम्ही लेक्चर पाहताय. आणि हे ऍप आहे, ऍप दिसतंय तुम्हाला, प्ले स्टोअर मध्ये जावा आणि ऍप बिलकुल डाउनलोड करून घ्या. म्हणजे नवीन नोटिफिकेशन असतील, ऍग्रीकल्चर संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती असेल तुम्हाला याच्यावरती मिळू शकते. लक्षात आलं मित्रांनो. हे आहे IBPS मार्फत जी काही परीक्षा आपली आहे. IBPS बद्दल काही मुलांमध्ये जी काही प्रश्न होते, जी काही गोंधळ होता, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही निश्चिंत राहा मित्रांनो, कुठलेही मनामध्ये गोंधळ निर्माण करून घेऊ नका. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, जरी IBPS आपल्याला काही देत नसेल तर 100% पारदर्शक आहे. प्रॉब्लेम एकच आहे, सिलेबस देत नाही, रिस्पॉन्स देत नाही, उत्तरपत्रिका देत नाही, काय प्रक्रिया आहे ती कधीच कळू देत नाही. हे मात्र नक्की आहे मित्रांनो. या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. ओके, बेस्ट लक मित्रांनो. चलो, थँक्यू. भेटूया आपल्या बॅच मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राम राम. ओके, थँक्यू.